त्या ग्रामसभेविषयी. आज ग्रामसभा होती ती तहकूब झालेली आहे. काय नेमकं कारण आहे आणि आज मेन म्हणजे तुम्ही सगळे येणार होतात पाण्याचा विषय प्रखरपणे मांडण्यासाठी. काय सध्या परिस्थिती आहे? आज म्हणजे ग्रामसभा होती पण ती काही कारणास्तव तहकूब झाली. तर आमचा विषय पाण्याचा विषय मांडण्यासाठी आमचे लोक इथं आले होते. ती काही कारणास्तव ती तहकूब झाली. आमचा विषय म्हणजे पाण्याचा आहे. आम्हाला पाण्याची खूप मोठी टंचाई आहे. कारण आमच्या महिलांना पाण्यासाठी इथं इथं तिथं वनवन भटकावं लागतं. दिवसभर म्हणजे अख्खा दिवस पाण्यासाठीच जातो त्यांचा. कुठे जातो तुम्ही पाणी आणायला? आम्ही सध्या विहिरीचं पाणी भरतो डोक्यावर. अच्छा. तिथून डोक्यावर आणतो 2-2, 3-3 हांडे. जल जीवन मिशन योजना आपल्या गावासाठी शासनाने दिलेली आहे. त्याचे जवळपास 1,02,00,000 रुपये बिल काढण्यात आलेलं आहे. कितपत काम झालं त्याचं? त्याचा 50-60% पण काम झालेलं नाही. ती पण अपूर्णच आहे. कधीपासून ते काम साधारण सुरू झालंय? कधीपासून काम सुरू झालंय दादा आणि काय सध्या परिस्थिती आहे? जल जीवन मिशन योजनेचं काम हे 21-22 पासून चालू झालेलं आहे. तर आम्हाला ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामसभेमध्ये बोलले जायचे ग्रामसेवक वगैरे इतर सरपंच का 2023ला तुम्हाला घरोघर नळ येईल, पाण्याचं काही टेन्शन नका घेऊ. तर सगळ्या बायका त्या पाण्यावर अवलंबून होत्या. तर 2023-26 परंतु पाणी आलं नाही आणि त्या पाण्यामुळं बायांना खूप लांब लांब भटकावं लागतं कपडे धुवायला, पाणी प्यायला. तर त्याला दिवस रात्र त्याच्यातच जातो पूर्ण पाण्याच्या याच्यामुळे त्यांना मोलमजुरी करता येत नाही. आणि या सगळा प्रॉब्लेम फक्त आदिवासी बायांना, आदिवासी समाजातील बायकांना आहे. पूर्ण आदिवासी समाजाला या ग्रामपंचायत चामटुलीमधल्या. परंतु 3-4 वर्ष झाली, 3-4 वर्ष नाही भरपूर वर्ष झाली, प्रत्येक वेळी पाण्याचा विषय मांडतो पण आमचा पाण्याचा फक्त तात्पुरता साठा दिला, तात्पुरता पाणी पुरवठा केला जातो. कायमस्वरूपी पाणी पुरवठा नाही. त्याच्यामुळे आमच्या बायकांना खूप टेन्शन आहे. खूप पाण्यामुळे त्यांचा जीवाचा आटापिटा होतो. तसेच त्यांना काही बाया तर प्रेग्नंट बाया आहेत, त्या सुद्धा 2-2, 3-3 अंडे डोक्यावर घेऊन येतात. लहान मुली कपडे धुवायला जातात पाणी. त्याच्यामध्ये शिक्षण पण जास्त घेऊ शकत नाही कारण आई वडील त्यांना पाण्याच्या साईडने गुंतवले जातात का पाणी आणा, तुम्ही घरची कामं करा, कारण पाणी लांब आहे, पाणी भेटत नाही. आणि आता बोरवेल सर्व वाटल्यात तर 1-1, 2-2 हांडे पण प्यायला पाणी भेटत नाही. तर तो पाणी विहिरीचा पाणी येतो, तो दूषित पाणी, विहीर साफसफाई नाही, काय नाही. तर त्याला फिल्टरेशन नाही, काय नाही. बाकी त्याच्यामुळे आदिवासी लोक सगळे त्रास आणि त्याच्यामुळे आता रोगराई वाढत चालली, लहान मुलं आजारी पडत चालली. सगळा आदिवासी लोकांचे जे मोलमजुरीचा पैसा तो असाच निघून चाललाय. आज आदिवासी लोक पूर्ण मागे झालेत, 25 वर्ष मागे चाललेत. ग्रामपंचायत चामटोलीमध्ये असलेले सर्व आदिवासी समाज आता 25 वर्ष मागे गेला कारण पाणी नाही. काही वेळापूर्वी इथे काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होते, त्यांचं असं म्हणणं होतं की ही जबाबदारी आमची नाहीये, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आणखी एक महत्वाचं की ही सगळी योजना करत असताना फक्त आम्ही प्रस्ताव दिला होता, पण पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू देत, आम्ही पाठपुरावा करतोय, अर्ज करतोय, उत्तरं मागतोय, पण ते देत नाहीयेत असं त्यांनी यावेळी म्हणलं. मॅडम, इथं ग्रामसभेला सर्व सरपंच सर्व बोलतात का आमची जिम्मेदार नाही, जल जीवन मिशन योजनेची आमची जिम्मेदार नाही. परंतु या जल जीवन मिशनचा मी पूर्ण पाठपुरावा केलेला आहे. त्याच्यामुळे आज थोडाफार कामं झालेले आहेत. परंतु ग्रामपंचायतने असं बोलायलाच नाही पाहिजे आमची जिम्मेदार नाही. आपल्या गावामध्ये, आपल्या ग्रामपंचायतमध्ये पूर्ण जिम्मेदारी आपले, आपण उद्घाटन करायचं आणि बाजूला व्हायचा, याला काय अर्थ नाही ना. भूमिपूजन केलं होतं, भूमिपूजन सुद्धा केलं होतं. सध्या ते काम का रखडले, कारण काय ते काम याच्यासाठी रखडले, 1,26,00,000 योजना होती, त्याच्यातले 1,03,00,000 रुपये विड्रॉ केलेत, काढलेत. परंतु काम 30% सुद्धा पूर्ण नाही. आणि आता ते बोलतात पैसे कमी पडतात. ग्रामपंचायत मधून आपण पैसे वरती आपण लेटर पाठवलाय, अर्ज केलाय का जल जीवन मिशन 2 येणार आहे, त्याचे निधी आपण तिथं वापरणार. मग 1 करोड रुपये गेले कुठे, हा आमचा आदिवासी समाजाचा प्रश्न आहे. कारण काम अजून 30 ते 40 लाखाचं सुद्धा झालं नाही. मग हे 65 भ्रष्टाचार झालाय. 65 लाख गेले कुठं, त्याच्या मागं कोण कोण आहेत? BCO, BDO, तहसीलदार, ग्रामपंचायत, सगळ्यांना अर्ज, लेखी अर्ज आदिवासी लोकांच्या, माझ्या स्वतःच्या नावाने अर्ज दिलेत, पण ते पण लक्ष देत नाही. मग याच्या मागं पैसे एवढे का विड्रॉ केले, ते पैसे गेले कोणाच्या खिशात, त्याचाही तपास लागला पाहिजे. आणि ग्रामपंचायतवाले बोलतात आमची जिम्मेदारी नाहीये. तर मग असं कसं व्हायचं? मग आम्ही कोणच्याकडे दाद मागायचे? CO बोलतो कमी देतो, ऑर्डर देतो, BDO बोलतात करतो काम, फक्त ते तोंडाने बोलतात, प्रत्यक्षात काही नाही. आज जे ठेकेदार आहेत ते ग्रामसभेला येत पण नाही. आज ग्रामसेवक बोलतात, सरपंच बोलतात का आम्ही त्यांना लेटर दिलंय, ग्रामसभेचा अजेंडा दिला, पण ते येत नाही. तर ते पळवाट काढतात कारण त्यांना
त्यांच्या मागं कोणीतरी ठाम राजकीय नेते आहेत, त्यांना खूप लोकांचा सपोर्ट आहे. कारण ठेकेदार एकटं जिम्मेदारी नाही घेऊ शकत, तर ते राजकीय लोकांच्या मिळून मिसळून सगळे असतात आणि याचा फटका आदिवासी लोकांना पडतो, बाकी कोणत्याही समाजाला नाही. त्यांच्या संगनमतानेच हा भ्रष्टाचार झाल्याचं हो हो, सर्वांच्या सहमतीनुसार हा भ्रष्टाचार झालाय आणि ते लपवतात, पळवाटा करतात, बोलतात आता निधी नाही निधी नाही. मग 1 करोड 2 लाख रुपये गेले कुठे? 1 करोड 2 लाखामध्ये अशा योजना सहज व्हायला पाहिजे होती, पैसे पण उरायला पाहिजे होते. तुम्ही 80% काम करा, 20% तरी खा, तरी आम्ही समाधान आहे. आमची योजना तर चालू करा. पाणीच नाही आदिवासी महिलांना, आणि 50-50, 60-60, 70-70 वर्षाच्या महिला म्हाताऱ्या पाणी भरतात, त्यांचे हाल काय होत असतील. आज ग्रामसभा होती सकाळी, तर काय परिस्थिती आहे संपूर्ण पाण्याची? कारण की आज ग्रामसभा देखील रद्द करण्यात आलेली आहे, कारण की पाण्याचा विषय सकाळी सभेमध्ये घातला. हो, नमस्कार, माझं नाव भास्कर वारगडा. आज ग्रुप ग्रामपंचायत चामटोली येथे ग्रामसभा लावलेली होती, परंतु काही कारणामुळे ती स्थगित झालेली आहे. तर आमचा प्रश्न हाच होता की आम्हाला पाण्याची खूप गरज आहे. पाणी आम्हाला सध्या पियाला नाही आहे. आम्ही इथून तिथून आमच्या लेडीज भीक मागताय फार्म हाऊसला, आजूबाजूचे फार्म हाऊस आहे तिथं जाऊन भीक मागताय पाण्यासाठी, 1-1, 2-2 हांड्यासाठी भीक मागताय. तसं आम्ही आमचं घर चालते आले, एवढी टंचाई आहे पाण्याला. आणि इथं आम्ही ग्रामसभेला पण आम्ही विषय घेतोय की आम्हाला पाण्याची तुम्ही सोय करून द्या. ग्रामपंचायतने आम्हाला बोरिंग मारून दिले, पण ती गेल्या आता 20 दिवस झालेत बोरिंग बंद आहे, कारण की पाणीच नाही, ड्राय झाली ती. तर आम्ही संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये ही परिस्थिती आहे का ठराविक गावांमध्ये? नाही, सगळे आदिवासी पाड्यांना सगळ्यांचा हा प्रश्न आहे पाण्याचा. सगळ्या आदिवासी गावामध्ये पाणी नाहीये. आणि किती आम्ही ग्रामपंचायतमध्ये हा विषय घेतला, फक्त आम्हाला आश्वासन देत आहे की हो होईल 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 होईल, एवढंच आश्वासन दिलं जातंय. विहिरी वगैरे स्वच्छ केल्या जातात तेवढ्याच्या वेळी? नाही, विहिरी वगैरे आमची वेर कोपऱ्याची वाडी ही इथली वेर 2023ला त्याचं एस्टिमेट काढलेलं आहे 2023चा दुरुस्तीसाठी, परंतु ते आज त्या विहिरीचा अजून परत आता 2026 होऊन 27 लागेल. आता किती ते एस्टिमेट काढलं? 13 लाखाचा एस्टिमेट आहे. दुरुस्तीसाठी? हो, आमच्याकडे एस्टिमेट आहे, आम्ही सध्या आणलं नाही तर, पण आमच्याकडे पुरावा आहेत. तर 2023ला एस्टिमेट काढून ठराव घेऊन अजूनही आम्हाला त्याचं फायदा झालेला नाही, अजूनही त्याचं काम चालू आहे. आणि या ग्रामपंचायतमध्ये आम्ही एवढीच वारंवार प्रश्न मांडतोय, परंतु जेव्हा आम्ही प्रश्न मांडतो तेव्हा निधी नाही, पैसे नाही ग्रामपंचायतमध्ये, आम्ही कसं देऊ? परंतु जेव्हा चामटोली गावासाठी तुम्ही ग्रामनिधीतून 8 लाखाचा घंटागाडी देता, 8 लाखाची घंटागाडी घेता, 6 लाखाचा फिल्टरेशन प्लांट बसवता, आम्हाला मान्य आहे गावाचा विकास होतो, पण आदिवासी महिलांची एकच इच्छा आहे ना, का तुम्ही आम्हाला पाणी द्या, तुम्ही फिल्टर पाणी प्या. तुम्ही सरपंच, उपसरपंच, सदस्य सगळे ग्रामस्थ फिल्टरचं पाणी प्या, पण आदिवासी लोकांना निदान प्यायचं पाणी तर द्या. ते भिका मागतात, तुमच्याजवळ भिका नाही मागणार, मग कुठं मागणार? आम्ही बोलतात पैसे ना, मग ग्रामनिधीतून 14 लाख रुपये तुम्ही सहज यूज करता. त्याच्यात जर पाण्याचा तात्काळ बंदोबस्त होऊ शकतो ना, त्याच्या अर्ध्या पैशात होऊ शकतो. मग तेव्हा तुम्ही विषय का नाही घेत? तेव्हा बोलतात आम्हाला गरज आहे. परत 8 लाखाचे तुम्ही 3 कमान्या घेतात गावाला. आम्हाला कमान्याची गरज नाही, आम्हाला पाण्याची गरज आहे. मग तुम्ही कमान्या महत्वाचे आहेत, फिल्टरेशन प्लांट ठीक आहे, फिल्टर पाणी प्या, पण तुम्ही प्या, पण आम्हाला पाणी द्या. आणि तुम्हाला घंटागाडीची गरज आहे, आम्हाला घंटागाडीची पण गरज नाही, आम्हाला पाणी द्या. काय वाटतं कुठे पाणी मुरत असेल या सगळ्यामुळे? आता या सगळ्यामुळे पाणी कुठं मुरतं, काय मुरतं ते ग्रामपंचायतला माहिती. आम्ही विषय मांडतो, आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातो, आणि आजच नाही तर भरपूर वर्ष झाली. काही महिला आहात, कारण की हा संपूर्ण संघर्ष महिलांनाच करावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. 100 वर्ष झालं आपण स्वातंत्र्य झालं, कुठेतरी आदिवासी समाज हा काळाच्या ओघात मागे पडत चाललाय, आणि पिण्याचं पाणी मिळत. पिण्याच्या पाण्यासाठी तर महिलांना वणवण करावीच लागते. आम्हाला एकच मागणी आहे का आमच्या महिलांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. हे जल जीवन मिशन आहे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे त्याने.